धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल। उद्याच्या रास्ता रोकोच्या आंदोलनाला घेऊन एक महत्त्वाची बैठक मनसेची आज मुंबईमध्ये पार पडते। या बैठकीमध्ये आमदार आणि राज्यातले सगळे मनसेचे महत्त्वाचे नेते असणार आहे आणि त्याचबरोबर आज सामनामध्ये राज ठाकरेंच्या विरोधात त्यांच्यावरती टीका करणारा जो अग्रलेख आलाय त्यावरती मनसेचे नेते असतील किंवा राज ठाकरे काही बोलतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। यानंतर बघूयात राष्ट्रवादीचे आमदार विद्या चव्हाण यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर अतिशय परखड अशी टीका केली आहे। मुख्यमंत्र्यांना गरिबांच्या प्रश्नाबाबत संवेदनशीलता नाही, त्यांच्याकडे ते प्रश्न सोडवायला वेळही नाही अशा शब्दामध्ये विद्याताईंनी त्यांच्यावर टीका केली आहे। त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा गरीब प्रश्न घेऊन जातो तेव्हा ते नंतर बघू असं सांगून आम्हाला उडवून लावतात। यामुळे आता मुख्यमंत्र्यांविरोधात आपण आंदोलन करणार असल्याचं विद्याताईंनी जाहीर केलंय। याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट सुधाकर काश्यप यांनी। ताई, काय प्रश्न आहेत गरिबांचे? कोणत्या प्रश्नावर तुम्ही आंदोलन करणार आहात? नाही, आंदोलन करण्याची कोणाला हौस नसते हो। मला हेच म्हणायचे की 2000 साली संजय गांधी नॅशनल पार्कच्या जमिनींवर राहत नसताना राहताय म्हणून 2000 साली तुम्ही 79,000 लोकांच्या शाळा वस्त्या पक्की घरं तोडली आणि आज विलासराव देशमुखांनंतर सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि आता पृथ्वीराज चव्हाण आले तरी कोणीही या प्रश्नाकडे बघायला तयार नाही आहेत। आणि फक्त हाच प्रश्न नाहीये तर अंगणवाडी सेविका सुद्धा या ठिकाणी 25 दिवस आंदोलन करतायत आणि त्यांची मागणी अगदी छोटीशी असताना तीही आम्ही एक मागणी तुम्ही मान्य केली, बाकीची मागणी आम्ही नंतर बघू असं सांगतायत। अजितदादांनी त्या सेविकांना, वर्षाताई गायकवाडांनी त्यांचं मांडलं आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की दुसरी मागणी पण महत्वाची आणि ती तुम्ही करा, परंतु त्याही बाबतीत मुख्यमंत्री संवेदनशील नाहीयेत। गरिबांना जर या शहराच्या विकासात जे विकासामध्ये योगदान देत आहेत त्यांना जर म्हणजे मुख्यमंत्र्यांना गरिबांचे प्रश्न माहितीच नाहीत का ते संवेदनशील नाहीयेत त्याच्याविषयी, म्हणजे हा प्रश्न मोठा पडलेला आहे की मी 3 वर्षापासून आमदार झाले, आज मी 100 वेळा किमान त्यांच्याकडे गेले असेल की तुम्ही ह्या प्रश्नात लक्ष घाला। आणि म्हणून हा संताप होतो की तुम्हाला वेळच नाहीये। कशासाठी वेळ आहे तुम्हाला? महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या वेळेसही त्यांनी असा वेळ काढूपणा केला। कशा प्रकारची वागणूक तुम्हाला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला? नाही, गेले म्हणजे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ, प्रामाणिक, चांगल्या प्रकारे ते काहीतरी आपल्याला मदत करतील। मी पण एक प्रामाणिक कार्यकर्ती आहे म्हणून कदाचित माझे प्रश्न ते चांगल्या प्रकारे सोडवतील असं मला वाटलं होतं, परंतु अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना भेटले, म्हणजे असे पत्र तर मी त्यांना 100 वेळा दिले आणि स्वतःही जाऊन भेटले। कधी मंत्रालयात भेटले, कधी सह्याद्रीवर भेटले, कधी वर्षा बंगल्यावर भेटले, कधी मीटिंगच्या बाहेर भेटले, पण मुख्यमंत्री दर बघूया अनेक वेळी अधिवेशनाच्या वेळीच मी त्यांना पत्र, चिठ्ठी दिलेली आहे की आमच्या प्रश्न तातडीने तुम्ही सोडवा। त्यांनी सांगितले की तुम्हाला वेळ देतो, परंतु त्यांनी कधीही वेळ घेतला नाही। त्यांना गरिबांचे प्रश्न काय असतात हेच माहित नाही, म्हणून मला मुख्यमंत्र्यांना विनंती करते नाही नंतर बघू असं ते जे म्हणतात ते खूप चुकीचं आहे। आणि निश्चितच मुख्यमंत्र्यांना आता ही विचारण्याची वेळ आलेली आहे की बाबा तुम्ही ह्या प्रश्नांवरती लक्ष देणार आहात का, आणि नाहीतर वेगळा विचार राष्ट्रवादीने निश्चितच करायला हरकत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कुर्डेकरचा सुधाकर काश्यप, IBN लोकमत, मुंबई। मुख्यमंत्री वेळीच समस्यांवरती उपाय काढत नाहीयेत, भेटीची वेळ देत नाहीयेत, प्रश्न सोडवत नाहीत अशी तक्रार